पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या उत्तर महाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 5,50,000 रुपये किमतीच्या एकूण 13 मोटारसायकली हस्तगत केल्या असून 2 आरोपींना अटक केलेली आहे। औद्योगिक परिसरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने महाळुंगे पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार शुभम खंडागळे यांना आर्वी आंबेठाण चौक चाकण येथे असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली आहे। निलेश राजू मंडलिक, संदीप साहेबराव सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी चाकण MIDC आणि आसपासच्या परिसरातून गाड्या चोरून त्यांची विक्री केली होती। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 13 गाड्या जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये स्प्लेंडर, पल्सर, पॅशन प्रो या गाड्यांचा समावेश आहे। हे गुन्हे उत्तर महाळुंगे, दक्षिण महाळुंगे, शिक्रापूर, करमाळा, चतुशृंगी आणि चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत नोंदवण्यात आलेले आहेत। ही धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि त्यांच्या पथकाने पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे।